कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या 90% शेतकऱ्यांना होणार आहे। आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। तर महाराष्ट्रामध्ये काही वेळापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34,000 कोटींचं कर्ज माफ केल्याची घोषणा केलेली आहे। शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आली। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। कर्ज माफ करण्याची तारीख अखेर सरकारने या ठिकाणी जाहीर करून टाकली होती, परंतु ती तारीख अचानक या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे। तुम्हाला चांगलंच माहिती असेल 31 जून 2026 पर्यंत तुमचं कर्ज माफ करण्यात येणार होतं, परंतु शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल वाढलेल्या तक्रारी आणि मागणी लक्षात घेऊन येणाऱ्या 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्याचं या ठिकाणी कर्ज माफ केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला आता सरकारच्या अर्जंट सूचनांचं पालन या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे। शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी ठिकाणी बातमी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता तुम्हाला कागदपत्र तुम्हाला अर्जंट रेडी ठेवायचे आहेत असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे। राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। 31 डिसेंबरच्या आतमध्ये समितीची स्थापना करून अर्थसहकार मंत्रालय तसेच कृषी विभाग या ठिकाणी कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता कोणीही शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरू नये अशा प्रकारच्या सूचना सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर 5 कागदपत्र तुम्हाला देण्यास सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची कागदपत्र कोणकोणती लागणार ते देखील सांगणार आहे। आता तुम्हाला 1.5 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी 1 जानेवारीला करण्यात असल्याची सगळ्यात मोठी बातमी आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता या ठिकाणी समोर आलेली आहे। आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी बातमी आणि आनंदाचा दिवस मानावा लागेल। आता कर्जमाफीला तर सुरुवात झालेलीच आहे। आता मुख्यमंत्र्यांनी अर्जंट सूचना सर्व शेतकऱ्यांसाठी काही करण्यात आलेले आहेत। ही 5 कागदपत्र रेडी ठेवा। 5 नवीन कागदपत्र आहेत। या ठिकाणी सरकारने स्वतः मुख्यमंत्र्यांनी 5 कागदपत्रे सांगण्यात आले आहेत। येणाऱ्या 1 जानेवारी 2026 या दिवशी 15 बँकेतून 1.5 लाख रुपये आता या ठिकाणी कटणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची आता या ठिकाणी बातमी म्हणावी लागेल। गेल्या 5 वर्षापासून ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, अखेर कर्जमाफीचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। 31 जून 2026 ला कर्ज माफ होणार अशा घोषणा देखील मागण्या पाठीमागच्या महिन्यामध्ये करण्यात आलेली होती, परंतु अखेर ही तारीख त्या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे। येणाऱ्या 1 जानेवारी 2026च्या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आता कर्जमाफ तुमचं केलं जाणार आहे। आता कोणाकोणाचं कर्ज माफ केलं जाणार आहे, कोणत्या जिल्ह्याचं पहिल्यांदा कर्ज माफ केलं जाणार आहे, कोणत्या बँकेचं कर्ज तुमचं पहिल्यांदा माफ होणार आहे आणि या ठिकाणी कोणती 5 कागदपत्र तुम्हाला अर्जंट रेडी ठेवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला तयार ठेवायचे आहेत। आता हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी देखील कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना अर्जंट 5 कागदपत्र तयार ठेवायला सांगितलेत। आता ज्या शेतकऱ्याकडे ही 5 कागदपत्र नसतील तर त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यासाठी तुम्हाला आता समिती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी नेमलेले येत्या 1 जानेवारीच्या आतमध्ये या 15 बँकेतील सरसकट 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आहे या ठिकाणी तुमचं माफ केलं जाणार आहे। आता या 15 बँकांना सरकारने 34,000 कोटीचा निधी देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात देखील आलेलं आहे, परंतु ही 5 कागदपत्र जे शेतकरी येतील त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। 1 जानेवारीच्या आतमध्ये या 15 बँकेतून सरसकट 1.5 लाख रुपये आता कटणार आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना देखील या ठिकाणी करण्यात आल्या आहेत। राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी ही 5 कागदपत्र तुम्ही आता रेडी ठेवायचे आहेत। त्यामुळे आता व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या 15 बँकेतील कर्ज तुमचं माफ करण्यात येणार आहे, कोणकोणत्या शेतकरी मात्र बांधवांना कागदपत्राची कोणकोणत्या तुम्हाला जुळवाजुळव करावं लागणार आहे, तसेच सरकारच्या माध्यमातून कोणती 5 कागदपत्र नवीन आहेत ते तुम्हाला तयार ठेवायला सांगितलेले आहेत, हे सुद्धा आम्ही तुम्हाला पुढे सांगणारच आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही बँकेतून जर शेती पिकासाठी कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना देखील या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत। ते म्हणजे 5 कागदपत्रांची मागणी केली। यामध्ये 2 कागदपत्र या ठिकाणी जुनेच आहेत
परंतु उरलेली 3 कागदपत्रे सरकारने अर्जंटमध्ये नवीन काढून आता ठेवायला सांगितलेली आहेत. आता ही कागदपत्रे 8-10 दिवस वेळ लागतोय, त्यामुळे सरकारने लवकर तुम्हाला कागदपत्रे काढायला या ठिकाणी आता सांगण्यात आलेले आहेत. आता शेतकरी बांधवांनो, आता बघा सरकारने या 5 पैकी एक जर कागदपत्र तुम्ही विसरला काढायचं तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी होणार नाहीये. तसेच तुमचं कर्ज सरकारने सांगितलेल्या रकमेपेक्षा जास्त नफा तुम्हाला खाऊ वाटत असेल, तसेच तुमचं जास्त कर्जमाफ सरकारने करावं असं तुम्हाला वाटत असेल, नेमकं तुम्हाला आता काय करणार आहे यासाठी एक सोपी आयडिया देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. 2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व शेती पिकासाठी कर्ज तुम्ही घेतला असेल तर तुमच्यासाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे. आता सरकारच्या माध्यमातून राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी ही तातडीची अर्जंट सूचना देखील या ठिकाणी म्हणावी लागेल. राज्य सरकारला आता केंद्र सरकारकडून म्हणजेच नरेंद्र मोदी सरकारकडून निधी देखील 34,000 कोटी रुपयाचा या ठिकाणी मिळाला असल्यामुळे सरकार आता या ठिकाणी जागा झालेला आहे. आणि हिवाळी अधिवेशनामध्ये पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री स्पष्टपणे सांगितले की आम्ही कर्जमाफी या ठिकाणी करणार आहोत. कधी करणार होतो? आता बघा 30 जून 2026ला करणार होतो, परंतु शेतकऱ्याच्या वाढलेल्या तक्रारी आणि मागण्या लक्षात घेऊन आम्ही कर्जमाफीची तारीख त्या ठिकाणी बदलली आणि 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर आम्ही शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी कर्ज माफ करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. मग आता सर्वात पहिल्यांदा कोणकोणत्या 15 बँकेतील आता कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे. आता याची तुम्हाला सरकारच्या माध्यमातून यादी देखील आलेली आहे. म्हणजे आता 15 बँकेची यादी समोर आलेली आहे आणि त्यानंतर लगेच तुम्हाला 5 कागदपत्रे सरकारच्या माध्यमातून जमा करायला सांगितलेले आहेत. आता 5 कागदपत्रे तुम्हाला लगेच या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 5 कागदपत्रे सरकारने तुम्हाला काढायला सांगितलेत, अर्जंटमध्ये कारण काढायला सांगितलेत, परंतु तुम्हाला काढायला वेळ लागत असतो. वेळ जर लागत असला तर सरकार या ठिकाणी तुमची कागदपत्र त्या ठिकाणी स्वीकारणार नाही. त्यामुळे आत्ताच आजही तुम्ही कामे करून घ्या. आता कोणकोणती कागदपत्रे काढायला लागणार आहेत लगेच तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे. बघा, तुमच्या शेती पिकासाठी मागील 5 वर्षामध्ये शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल, 1.5 लाखाच्या वरती तुमचं जर त्या ठिकाणी कर्ज असेल ते सरकारने माफ करावे असं जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर नेमकं यासाठी सोपी आयडिया सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगणार आहे. त्यामुळे आता कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटाचा वेळ, 5 मिनिटाचा वेळ असेल, 2 मिनिटाचा वेळ असेल, या ठिकाणी व्हिडिओमध्ये द्यायचा आहे. आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, इकडे लक्ष देऊन बघा. आता कोणत्या 15 बँकेतील येत्या 1 जानेवारी त्यामध्ये तुमचं कर्ज आता माफ करण्यात येणार आहे. कोणत्या बँकेतून तुम्ही कर्ज काढले तर त्या बँकेतून पैसे या ठिकाणी कट होण्यास सुरुवात होणार आहे. त्या ठिकाणी बँकाची लिस्ट देखील सरकारच्या माध्यमातून आलेले आहे. त्या बँका आता कोणकोणत्या आहेत तर ते तुम्हाला सांगण्यास सुरुवात करणार आहे. त्यानंतर लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये 5 कागदपत्रे सरकारने जी तुम्हाला जमा करायला सांगितलेत ते सुद्धा आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये आपण बँका बघत आहोत. या बँकेमध्ये तुम्ही कर्ज काढलं आणि बघा सरकारच्या माध्यमातून ही 100% अधिकृत माहिती आहे ही देखील आलेली आहे. त्यामध्ये या बँकेमध्ये जर तुम्ही कर्ज काढलं असेल तरच तुम्हाला 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षामध्ये तुमचं कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या या बँका आहेत, कोणकोणत्या बँकातलं कर्ज माफ होणार आहे, पहिली बँक कोणती सांगण्यात आली नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिली बँक सांगण्यात आली ती म्हणजे देशातील सर्वात मोठी बँक. बघा सरकारच्या माध्यमातून सरकारच्या अंडरखाली असलेली बँक ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक. आता पोस्ट पेमेंट बँक, आता या पोस्टात जर तुम्ही या शेती पिकासाठी कर्ज काढलेलं असाल तर तुमचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे. त्यानंतर 2 नंबरची बँक निवडण्यात आली ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक. या दोन्ही बँकांमध्ये शेतकऱ्यांचं भरपूर या ठिकाणी कर्ज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेलं होतं आणि पहिल्या टप्प्यामध्ये या बँकांचं कर्ज माफ केलं जाणार आहे. परंतु ही 5 कागदपत्र काढल्याशिवाय तुमचं कर्ज माफ होणार नाही हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे व्हिडिओ 2 मिनिटं हातात धरून, म्हणजे तुमचा मोबाईल हातात आहे तो मोबाईल हातात धरून या ठिकाणी बघत राहा. जर तुम्ही कागदपत्र या ठिकाणी विसरला तर तुम्हाला या ठिकाणी रिजेक्ट केलं जाईल, तुम्हाला या ठिकाणी आता बाहेर सुद्धा काढलं जाईल. त्यामुळे 5 कागदपत्रे कोणती आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. या ठिकाणी आपण पुढच्या बँका बघत आहोत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांनी या बँकेतील कर्ज घेतलेलं आहे. त्यामुळे या बँकेतील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. त्यानंतर पुढची बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया.
बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्याचं या ठिकाणी कर्ज माफ केलं जाणार आहे। यासाठी या बँकेतून सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्याचं कर्ज या बँकेच्या खातेधारकाचं कर्ज माफ केलं जाणार आहे। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली आहे ते म्हणजे महाराष्ट्र बँक। आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलेलं आहे, तर तुमच्यासाठी या ठिकाणी गुड न्यूज आता आलेली आहे। आता तुम्ही सुद्धा कर्ज या बँकेचं तुम्ही काढलेलं असेल, परंतु ही 5 कागद जर तुम्ही विसरला किंवा जर 5 कागदपत्र तुम्ही नाही दिली तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे 5 कागदपत्र पुढे लगेच तुम्हाला सांगणार आहे। आपण या ठिकाणी बघत आहोत अजून कोणकोणत्या बँकामध्ये शेतकऱ्यांनी कर्ज घेतले। आता हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची बँक आहे, ती म्हणजे बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक। या बँकेमध्ये सुद्धा आता तुमचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। बघा, आता मुख्यमंत्री साहेबांनी एक समिती देखील गठीत करण्यात आलेली होती आणि कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागं मुख्यमंत्री पत्रकारांना बोलताना असे एक आश्वासन दिलं होतं, आम्ही कर्जमाफी करणार आहोत आणि याची तारीख सुद्धा सांगण्यात आली होती। ती तारीख म्हणजे 1 जानेवारी 2026ला ती आता बदललेली आहे। त्यामुळे आता पटकन अर्जंटमध्ये या ठिकाणी तुम्हाला बँकेची कामे अर्जंट करून घ्यायची आहेत। KYC प्रक्रिया देखील लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायची आहे, जितक्या लवकर होईल तेवढं तुम्हाला करून घ्यायचं आहे। आता KYC प्रक्रिया नेमकं कोणत्या प्रकारची असणार आहे, कारण या ठिकाणी कर्जमाफीची KYC वेगळी असते। PM नमो किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, यांच्यासाठी देखील KYC वेगळी असते। त्यामुळं कर्जमाफीची KYC कोणती करायची हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। तुम्ही या ठिकाणी तुम्हाला KYC कोणती करायची असे पटकन तुम्ही आता करून ठेवायचे। आता तुम्ही KYC सांगणार आहे, परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी 5 कागदपत्र कोणते तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करताय। आता हे बघा शेतकरी मित्रांनो, या 5 पैकी पहिली 2 कागदपत्र सरकारने जुनीच पहिल्यांदाच ठेवलेत, परंतु काही नवीन कागदपत्र यामध्ये अपडेट करायला सांगण्यात आले आहेत। आता जुन्या कागदपत्रांमध्ये अपडेट करून घ्यायला सांगितले। त्यानंतर आता 5 पैकी शेवटचे 3 कागदपत्रे एकदम तुम्हाला नवीन काढायला सांगितलेत, जी जर तुम्हाला तयार ठेवायचे आहेत। आता ही कागदपत्रे या ठिकाणी तुम्ही नाही दिली तर तुमचा कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामधलं पहिलं कागदपत्र सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। कागदपत्र सरकारच्या माध्यमातून ते आता अधिकृत कागदपत्र तुम्हाला ठेवायला सांगलेत, ते म्हणजे ओळखपत्रासाठी एक नवीन कागदपत्र सांगितलं। हे पहिलं कागदपत्र या ठिकाणी निवडण्यात आलेलं नव्हतं, पण पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे पहिलं चालत होतं। आता कागदपत्र चालतंय ते म्हणजे मतदान कार्ड। आता ओळखपत्रासाठी सरकारने मतदान कार्ड या ठिकाणी ओळखपत्र नवीन सांगितले। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी कर्ज पिकासाठी आता ओळखपत्र मतदान कार्ड या ठिकाणी काढले नसेल तर त्या ठिकाणी जेणेकरून शासनाला फायदा होईल, या ठिकाणी मतदान सुद्धा करता येईल। या ठिकाणी दोन्हीचा फायदा बघून पहिलं कागदपत्र तुम्हाला अर्जंटमध्ये तयार ठेवायला सांगितले। आता बघा तुम्हाला दुसरं मतदान कार्ड सांगितले। आता बघा हे झालं पहिलं कागदपत्र। आता शेवट 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागद जे सांगितलं तर ते आता पूर्णपणे नवे असणार आहेत। आता कोणते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। आता कागदपत्र शेवटचे 4 नंबरचं 5 नंबरचं ते आता नवीन असणार आहे। जे तुम्ही विसरलं तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। 2 मिनिटे वेळ काढून त्या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता 2 नंबरचं कागदपत्र कोणतं आहे बघा। आता 2 नंबरचं कागदपत्र सांगितले तुम्हाला आठवतंय बघा, सरकारने 2 नंबरचं कागदपत्र यासाठी निवडले, ते म्हणजे सरकार आता चेक करणार आहे की तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात। आता धनदांडगी शेतकऱ्याचा फायदा होऊ नये यासाठी दुसरं कागदपत्र सांगितले, पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड। आता तुम्ही पिवळं आणि केसरी रेशन कार्ड का लागत असतं? आता सरकारने सांगितले आम्ही ज्या शेतकऱ्याचे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड दिलं तर त्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असतं, म्हणून तर आम्ही त्यांना पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड देतो। आणि त्यामुळे दुसरं कागदपत्र तयार ठेवायला सांगितले, ते म्हणजे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड। आता दोन्हीपैकी एक रेशन कार्ड आपल्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे। त्यामध्ये पहिल्या पानाचं झेरॉक्स आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काढायला सांगितले। आता सरकार म्हणते आम्ही श्रीमंत आणि धनदडग्या शेतकऱ्याची कर्जमाफी अजिबात करणार नाही, कारण कर्जमाफी या ठिकाणी कशासाठी काढण्यात आले, कारण ही गोरगरीब त्या ठिकाणी शेतकऱ्याची मदत व्हावी। त्यामुळे पावसामुळे किंवा इतर ठिकाणी वातावरणामुळे कधी त्या ठिकाणी 2023ला वगैरे पाऊस त्या ठिकाणी पडला नव्हता, म्हणून शेती पिकच वाळून गेलं होतं, म्हणून शेतकऱ्यांनी बी बियाणे खर्चासाठी पैसे घेतले होते। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचं आता कर्जमाफ केलं जावं। गोरगरीब शेतकरी असतात, कर्जमाफ या ठिकाणी करण्यात येणार आहे।
त्यामुळे आता तुम्हाला दुसरं कागदपत्र सांगण्यात आले, लक्षात ठेवा, ते म्हणजे पिवळा किंवा केसरी रेशन कार्ड. आता बघा पुढचं 3 नंबरचं कागदपत्र सांगितलं रहिवासी दाखला. आता तुम्ही खरंच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का? ज्या जमिनीचं तुम्ही या ठिकाणी कर्ज काढले त्या गावातील जमीन आहे का? यासाठी तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं रहिवासी दाखला सरकारने मागवण्यात आलेला आहे. हे झालं आता 3 नंबरचं कागदपत्र. आता 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र सांगणार आहे, ते अर्जंटमध्ये तुम्हाला काढून ठेवायचे. त्यानंतरच्या व्हिडिओच्या शेवटी शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी कोणती KYC प्रक्रिया नवीन करायची ते देखील तुम्हाला झटक्यात या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे. त्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता 4 नंबरचं कागदपत्र कोणते सांगले ते तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करताय. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी 4 नंबरचं कागदपत्र आता सांगण्यात आले, ते म्हणजे सर्व शेतकरी मित्रांनी आता लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी तुम्ही म्हणलं की हे कागदपत्र आम्ही काढलेलं आहे, परंतु हे कागदपत्र चुकीच्या मार्गाने तुम्ही काढले, त्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ अनेक शेतकरी बांधवांना मिळणार नाही. ते म्हणजे फार्मर ID कार्ड. आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं आहे आणि काढूनच ठेवले, परंतु शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही चुकीच्या मार्गाने फार्मर ID कार्ड काढला असेल, पीक विमा नमोचे पैसे येणार नाहीत. फार्मर ID कार्ड काढा असं सांगितल्यामुळे तुम्ही गडबडीत फार्मर ID कार्ड काढलंय, परंतु चुकीच्या मार्गाने काढला असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे फार्मर ID कार्ड बरोबर आहे का, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय का, हे या ठिकाणी तुम्ही अर्जंटमध्ये तपासणी करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे KYC कशी करून घ्यायची. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड जर या ठिकाणी 10 वर्षाच्या आधी तुम्ही जुनं काढलं असेल, आता 2025 या ठिकाणी सुरू आहे. जर तुम्ही 2026ला 2015च्या आधी काढला असेल तर 2025चं सुरू आहे आता, आणि बरोबर 10 वर्षांनी पाठीमागे 2015च्या आधी जर आधार कार्ड तुम्ही काढून ठेवलं असेल तर ते आता अपडेट करायला सांगितले, तुमच्या बँकेच्या खात्याला व्यवस्थित जोडायला सांगितले. या ठिकाणी ही झाली KYC प्रक्रिया. जर तुम्ही एवढं केलं नक्कीच तुमचं कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. आता सरकार काय सांगितले बघा, तारीख 1 जून सांगितलं होतं 2026ला. आता ते देखील सगळ्यात अगोदर तारीख देण्यात आली होती, पण शेतकऱ्याच्या वाढत्या मागण्या लक्षात घेऊन सरकार या ठिकाणी आता नवीन वर्षाच्या शुभेच्छा शेतकऱ्यासाठी देते. काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय, शेतकऱ्याच्या मागणीसाठी 1 जानेवारी 2026 या वर्षानिमित्त कर्ज माफ करण्यात यावं, परंतु या ठिकाणी अधिकृत तारीख या ठिकाणी आलेली नाही. परंतु अशा या ठिकाणी सूत्रामार्फत समजते की नवीन वर्षासाठी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी 1 जानेवारी 2026 पर्यंत पुढील मोजक्या दिवसामध्ये कर्जमाफी या ठिकाणी करेल असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. नक्कीच काय होते आपण बघूयात. तुम्हाला अशाच प्रकारे अपडेट पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.